तुम्ही दत्तक घेणं हे हे फक्त मोहिते पाटील परिवारानंच करू जाणं. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो की धैर्यशील भैया जे बोलतात ते नक्कीच या ठिकाणी करून दाखवतात. सुपडा साफ करण्याचं भैयांनी काम केलेलं आहे. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये माळशिरसमध्ये नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. आपण काय सांगाल की जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दहीगाव मतदारसंघ गट दत्तक घेतलाय म्हणतायत, तर आपला वेळापूर असेल किंवा संग्रामनगर गट असेल, तर याविषयी तुम्ही कोणाकडे मागणी करणार आहे? आम्ही या ठिकाणी या महाराष्ट्राचं ऋषितुल्य नेतृत्व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंहदादा मोहिते पाटील, माढा लोकसभेचे कर्तव्यदक्ष खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि माळशिरसचे विद्यमान लढवय्ये आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची होऊ घातलेली आहे. पालकमंत्र्यांनी ते गाव दत्तक घेतलं असेल. मला आपल्या माध्यमातून पालकमंत्र्यांना एक सांगायचं आहे की पालकमंत्री महोदय, आपण पाठीमागच्या काही दिवसापूर्वी अकलूजमध्ये निवडणुकीच्या नगर परिषदेच्या अनुषंगानं आलात आणि त्या निवडणुकीमध्ये आपण एक वल्गना केली की चिठ्ठी पाठवा आणि मी चिठ्ठीवरती काम करू, त्याचा कार्यक्रम करू. ह्या अशा वल्गना करता आणि तुम्ही दत्तक घेणं हे हे फक्त मोहिते पाटील परिवारानंच करू जाणं, हे मोहिते पाटलांनीच विकास करू जाणं. या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये ज्या रस्त्यावरून पालकमंत्री फिरत आहेत, ज्या रस्त्यावरून माझे आमदार फिरत आहेत, ही देण फक्त आदरणीय बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील दादा होते त्यावेळेस वाड्या वस्त्याला जोडणारे रस्ते आदरणीय मोठ्या दादांच्या माध्यमातून झाले. त्यामुळं येत्या काळामध्ये आम्ही या माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमरावजी जानकर साहेब असतील, धैर्यशील भैया मोहिते पाटील असतील, यांच्या माध्यमातून एकनाथजी शिंदे साहेब असतील. आता या ठिकाणी दिवंगत अजितदादांचं खरं तर अकाली जाणं हे आमच्यासाठी खूप मोठा धक्का देणार आहे. परंतु आदरणीय सुनेत्रा वहिनी त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले आहेत. यांच्या माध्यमातून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तळागाळापर्यंत पोहोचून दादांच्या मार्गदर्शनाखाली हा तालुका नक्कीच येत्या काळामध्ये दादांचं जे स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे, विकासाच्या बाबतीमध्ये धैर्यशील बाईंनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, आमदार साहेब जानकरांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे, ते नक्कीच आम्ही सत्यात उतरवण्यासाठी तळागाळापर्यंत जाऊन आम्ही वाहून घेऊन या ठिकाणी काम करणार आहोत. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा सुपडा साफ करणार आहे असं म्हटलं होतं. त्या अनुषंगाने आपण काय काम करणार? या ठिकाणी मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो की धैर्यशील भैया जे बोलतात ते नक्कीच या ठिकाणी करून दाखवतात. कालची नगर परिषद आणि नगरपालिकेची निवडणूक आपण पाहिली असेल, नक्कीच त्या ठिकाणी सुपडा साफ करण्याचं भैयांनी काम केलेलं आहे. या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये माळशिरसमध्ये नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे होत असताना आम्ही विकासाचं काम या ठिकाणी करणार आहे. आदरणीय मोठ्या दादांनी आताच वहिनी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की या तालुक्याला, या जिल्ह्याला दादांनी खूप मोठा संस्कार दिलेला आहे आणि हा तालुका सुसंस्कृत आहे. या तालुक्याची संस्कृती बिघडवण्याचं काम होतंय. परंतु संस्कृती जपत असताना आम्ही या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये काम करत असताना नक्कीच विकासाचं राजकारण घेऊन, विकासाचं विजन घेऊन जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची प्रत्येक योजना झेडपीच्या माध्यमातून आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मी या ठिकाणी एक दुसरा आवर्जून सांगेन की आदरणीय वैष्णवी मोहिते पाटील त्या ठिकाणी सभापती असताना आम्ही डोळ्यानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की घरचा डाबा घेऊन त्या ठिकाणी जेवण त्यांनी ऑफिसमध्ये बसून केलेलं आहे. परंतु जनतेची नाळ तुटू देणार नाही, जनतेच्या प्रश्नाला कधी तिथं बगल दिली जाणार नाही, हेच त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे विकासाचं विजन घेऊनच त्या ठिकाणी वहिनी साहेब असतील, आम्ही गेली 25 वर्ष शिवफुले शाहू आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करतोय. रिपब्लिकन पक्ष यासोबत आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, अजितदादांचा गट आहे, या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेबांचा गट आहे, शिंदे शिवसेना आहे, उभाटाची शिवसेना यासोबत आहे. त्यामुळे या ठिकाणची सर्व आघाडी जी आहे ती नक्कीच या पंचायत समितीवरती आणि जिल्हा परिषदेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्त बसणार. मतदारांना काय आवाहन करणार? मतदार राजाला मी या ठिकाणी एक नम्र आवाहन करेन की आपण या तालुक्यातल्या भूलथापेला बळी न पडता या तालुक्यामध्ये संस्कृती बिघडवण्याचं काम जे होतंय, सुसंस्कृतपणा बिघडवण्याचं काम होतंय, याला कुठंतरी खतपाणी घालतं जातंय. या खतपाणी घालणाऱ्या लोकांना, ह्या संतोषी लोकांना आपण बाजूला ठेवणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरेल. या माळशिरस तालुक्याचे माजी आमदार आहेत, त्यांनी या ठिकाणी 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये येथील जे भारतीय जनता पार्टीच्या ज्या लोक होती त्यांचा या ठिकाणी त्यांच्यापासून दूर जाऊन मीच या तालुक्याचा, मीच या जिल्ह्याचा नेता, ही त्यांची या ठिकाणची परिस्थिती आहे. मी मतदाराला या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेल की त्यांना जर या ठिकाणी आपण विजय केलं तर ते चुकीचं ठरेल. जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा ते मीच नेता आणि सर्व काही मीच करू शकतो, हे वल्गना त्यांचे त्या ठिकाणी फेल ठरवण्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये मतदार राजाला मी सांगेन की आपण तुतारी वाजवणारा माणूस, महाविकास आघाडीचे जे उमेदवार या ठिकाणी उभा आहेत
त्यांना आपण भरघोस मतानं आशीर्वादरूपी आपण मतदान त्यांना करावं आणि आपल्या विकासाचं विजन डोळ्यासमोर ठेवून आपलं काम कोण करू शकतंय हे डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमानी उमेदवारांना या ठिकाणी मतदान करावं. वेळापूर जिल्हा परिषद गटातील मतदारांना आपण काय आवाहन कराल? वेळापूर जिल्हा परिषद गटामधून मी मिलिंद वाल्मिक सरताबे, माझी सुविधा पत्नी मीनाक्षी मिलिंद सरताबे, तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती उभी आहे. त्याचबरोबर या यशवंतनगर गणाच्या कर्तव्यदक्ष सभापती म्हणून ज्यांनी काम पाहिलं अशा आमच्या वहिनी साहेब वैष्णवदेवी अर्जुनशिव मोहिते पाटील या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती उभा आहेत. त्याचबरोबर वेळापूर पंचायत समिती गणामधून वेळापूर गावच्या माजी सरपंच कर्तव्यदक्ष सरपंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं अशा विमलताई उत्तमरावजी जानकर या निवडणूक लढवित आहेत. या तिन्ही उमेदवारांचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. याच्या समोरचं बटन दाबून आपण भरघोस मताने आम्हाला मतदान कराल असे नम्र आवाहन करतो. धन्यवाद.